क्रॉसिंग कलवा ब्रिज. वाजलेले आहेत 6 आता एक्झॅक्टली 6 PM. तर हे आपण आलं क्रॉसिंग ठाणे, मीनाताई ठाकरे चौक. ठाण्यातला मुख्य चौक आहे. क्रॉस करून आपण सरळ जाणार. सरळ गेल्यावरती घोडबंदर रोड, तिकडे जरा थांबलो होतो. तर नमस्कार मंडळी आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि तुम्ही बघितलं तर आज आहे 9 एप्रिल 2025 आणि आपण चाललेलो आहे का रोड ट्रिपवरती. तर रोड ट्रिप कुठे आहे, काय आहे, थोडंसं यावेळी एकदम एक्स्ट्रीम रोड ट्रिप होणार आहे. आणि खूप सारे आपण ऑफ रोडिंग वगैरे करू. तर करंटली तुम्ही बघाल तर गजानन गाडी चालवत आहेत आणि आपल्याबरोबर आहेत गार्गी आणि श्लोक. तर दुसरं कारण असं आहे की त्यांचे एक्झाम्स आता संपलेत आणि थोडंसं ॲज अ ब्रेक त्या लोकांना पण मिळेल. तर पुढचे 6 दिवस आपण अराऊंड 2800 किलोमीटर जाऊन येऊन नवी मुंबईमध्ये कवर करणार आहोत. आणि थोडंसं पुढे गेल्यावरती आपण सांगू कुठे जाणार आहे, काय जाणार आहे वगैरे. तर असा प्लॅन आहे. तर स्टे ट्यून्ड. थँक्यू. तर तुम्ही आता बघितलं तर आपण आलेलो आहोत फाउंटनला. आणि हा जो समोर जो आडवा रस्ता जातो आहे, ब्रिज आहे, तो नवीन झालेला ब्रिज आहे. आणि त्याच्या कारण जे फाउंटनचं जनरली ट्रॅफिक लागायचं ते आता ऑलमोस्ट लागतच नाही. आणि समोर तुम्ही गेलात तर हा जो अंडरपास आहे त्या अंडरपासने आपण जायचं आणि थोडासा वळसा घालून आपण मग पुढचा जो मेन हायवे आहे जो लेफ्ट साईडला दहिसरवरनं येतो, राईट साईडला जो गुजरातला जातो, तो हायवे आपण नंतर पकडणार. हा होता छोटासा अपडेट. तर तुम्ही बघितलं तर हा आपला पहिला टोल प्लाझा लागला. आणि आता या ट्रिपमध्ये तर बरेच टोल प्लाझाच लागलेले आहेत, पण काही प्रॉब्लेम नाही कारण का आपल्याकडे फास्टॅग होता. तर हा तुम्ही बघितलं तर हा आहे आपला दुसरा टोल प्लाझा. तर आता तुम्ही बघितलं तर हे आपण क्रॉस करतो आहोत महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर. आणि या वेळेला टाईम झालेला 8:40 तर तुम्ही समोर बघितलं तर हे आहे वापीचं टाऊन. आणि आता वाजलेले आहेत 9:15. तर आपण एक 6 वाजता निघालेलो. आणखीन एक 3.25 तासामध्ये आपण वापीला पोचलो. तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत 9:30 आणि आता आपण इकडे हॉटेल आहे, हॉटेल श्रीनाथ म्हणून, तिकडे जेवायला थांबलो आहे. आणि वापीला पोचायला आम्हाला 9:15 वाजले. तर मी मगाशी 3.5 तास म्हणून म्हटलेलो, पण ते 3.5 तास ऐरोलीवरून आणि त्याच्यामध्ये 1 तास जोडला तर 4.5 तासामध्ये आलो आता इकडे आम्ही. आणि आता इकडे आम्ही जेवू आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघू. तर सांगण्याचा अर्थ असा आहे की आम्ही ही जी ट्रिप करणार आहे ती आम्ही जाणार आहोत लिटिल रन ऑफ कच्छ आणि ग्रेट रन ऑफ कच्छला. आणि तिकडनं रिटर्न येताना आम्ही जाणार स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि दांडी. तर हे 6 दिवसाचा असा प्रोग्राम आहे. आणि आयटनरी आता आपण नंतर सविस्तर डिस्कस करूच गाडीमध्ये बसल्यावरती वगैरे.
तर आता पुढचा स्टॉप आहे भरूच आणि भरूचच्या नंतर अहमदाबादवरून आपण लेफ्ट घेणार आहे. तो काय लेफ्ट आहे ते आपण जेव्हा गाडीत बसू तेव्हा आपण सांगू. तर हा होता छोटासा अपडेट. आणि आता आम्ही सगळं इकडे व्हेजच ऑर्डर केलेलं आहे आणि आता व्हेज खाऊ आम्ही. पनीर बिनीर काय असं केलं आहे ऑर्डर. तर हा होता छोटासा अपडेट. थँक्यू. तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 10:15 आणि आपण आता आहोत भरूचपासनं 150 का काहीतरी किलोमीटर असेल. तर आता मी सांगतो आपण आपला काय प्लॅन आहे तो. सो आपला प्लॅन आहे की आपण आधी जाणार आहोत लिटिल रन ऑफ कच्छला. आणि लिटिल रन ऑफ कच्छमध्ये कसं आहे की तुम्ही लिटिल रन ऑफ कच्छचं जे काय म्हणतात त्याला क्रॉस या पर्टिक्युलर 1-2 महिन्यांमध्ये आपण करू शकतो. तर तो एक चांगला एक्सपिरियन्स होणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर लिटिल रन ऑफ कच्छमध्ये अराउंड एक 80 किलोमीटर आहे टोटल क्रॉस करायला. तर आपण आधी इकडनं जाणार भरूचवरून नंतर आपण जाणार अहमदाबादवरून आपण लेफ्ट घेणार आणि जाणार एक गाव आहे झिंझुवाडा म्हणून. तर झिंझुवाडा गावपासनं थोडंसं पुढे गेल्यावरती आतमध्ये वचराज दादानो बेट म्हणून एक सॉर्ट ऑफ आयलंड आहे. तिकडे नॅचरल फॉर्मेशनने क्लिअर झालेलं आयलंड आहे. तर आपण तिकडे जाणार. तिकडे थोडंसं फ्रेशनअप होणार. तिकडे धर्मशाळा आहेत आणि समजा त्या लोकांनी अलाउ केलं धर्मशाळा यूज करायला वगैरे तर आपण थोडंसं फ्रेशनअप होणार तिकडे. आता आमचा अंदाज आहे सकाळी इन द करंट स्पीड आपण जे चाललो आहे 9 वाजेपर्यंत तिकडे पोचू. म्हणजे अहमदाबाद 6 वाजेपर्यंत पोचू आणि तिकडे पुढे अजून एक 3 तास म्हणजे 9 वाजेपर्यंत पोचू तिकडे. आणि ते पोचल्यानंतर तिकडनं पुढे आपल्याला मेन जायचं आहे ते आहे अराउंड 45 किलोमीटर. तो आहे मेन रस्ता. म्हणजे रस्ता नाहीच आहे तिकडे. कारण काय इंटरनेटवरती तुम्ही बघितलं तर असे एक माफक व्हिडिओज आहेत आणि जनरली जे लोकल माणसं आहेत ती लोक माहिती असतात त्या लोकांना. पण अंदाजन आम्हाला माहिती आहे. तर तो एक थोडासा पॅच असेल तो तिकडे मॅप्स आणखीन इंटरनेट चालणार नाही. तर तो एक थोडासा आहे रिस्क. पण दॅट इज ॲडव्हेंचर आपल्याला करायला मिळेल. आणि तिकडनं आपण बाहेर पडणार एक गाव आहे अडेसर. तर आमचा असा अंदाज आहे की आम्हाला ते क्रॉस करायला एक 3-4 तास लागतील. आम्ही 1-2 वाजेपर्यंत ते अडेसर म्हणून ती जागा आहे तिकडे आम्ही पोचू. आणि अडेसरवरून मग आम्ही डायरेक्टली जेव्हा हे जे प्लॅनिंग करत होतो तेव्हा खूप सारे ऑप्शन्स ट्राय केले. आणि आधी मग नंतर आम्ही भुजला थांबणार. भुजवरून नेक्स्ट डे आम्ही तो जो कच्छचा जो दुसरा पार्ट आहे ऑन द टुवर्ड्स म्हणजे भारतातला पश्चिमत्वचा जो पॉईंट आहे वेस्टर्न मोस्ट पॉईंट तो आम्ही करणार. आणि नंतर मग परत समजा धोरोडो म्हणजे जो ग्रेट रन ऑफ कच्छचा जो एरिया आहे तिकडे समजा वस्ती असेल तर आम्ही तिकडे थांबू. आणि तिकडे थांबून मग आम्ही पुढचं हे करू. ते नाही झालं तर आम्ही परत भुजला येऊ. आता त्याच्यावरून 2 ऑप्शन होतात आपल्याकडे. समजा आपल्याला तिकडे राहायला मिळालं तर आपण ते रोड टू हेवन करणार. नंतर ढोलावरिया करणार. नंतर ते चिपर पॉईंट किंवा कॅनन पॉईंट म्हणून जो आहे तो आपण करणार आणि जाणार
बेट, तो तिकडे इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे, तिकडे आपल्याला बघायला मिळेल. आणि तिकडनं मग आपण सेम डेला रात्री अहमदाबादला आपण रिटर्न येणार. समजा आपल्याला आपला इकडे ढोराडोरला राहायची सोय झाली नाही, ओके, कारण का आता ऑफ सीझन आहे, तर मग प्लॅन असा आहे की आपण सकाळचं ते येऊन भुजला राहणार. भुजवरून आपण हे करायचं, काय म्हणतात त्याला, ढोलवरिया करायचं. आणि ढोलवरिया करून डायरेक्टली अहमदाबादला यायचं. म्हणजे थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये अहमदाबादला यायचं. नेक्स्ट डे आपण अहमदाबाद टू जायचं स्टॅच्यू ऑफ युनिटी काढायला, केवडिया म्हणून जे तिकडे लोकेशन आहे तिकडे. तर तिकडे अंदाजन सकाळी निघालं तर दुपारी 1 वाजेपर्यंत वगैरे पोचू आणि संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत आपल्याला मग बघायला खूप टाईम मिळतो तिकडे. आणि ते झाल्यानंतर आपण नेक्स्ट डे परतीचा प्रवास आपला चालू होईल आणि आपण जाणार तिकडनं. पहिल्यांदा आपण जाणार दांडी, जे गांधीजींनी जे मिठाचं सत्याग्रह तिकडनं चालू केलं, तो पॉईंट आपण तिकडे बघू. आणि तिकडनं मग आपण नवी मुंबईला परत येऊ. तर हा असा आहे आयटनरी प्लॅन. कितपत काय आपलं एकदमच कट टू कट आहे. तर 3-4 ऑप्शन्स आम्ही बघितलेले, पण हा एकमेव ऑप्शन थोडासा ऑप्टिमाइज वाटतो. तर असा होता. आता गजानन परत गाडी चालवत आहेत. ते गजानन चालवणार आता भरूचपर्यंत. भरूच ते अहमदाबाद मी घेईन. अहमदाबाद ते जिंजूवाडा परत गजानन घेतील आणि जिंजूवाडा ते अडेसर मी घेणार. आणि मग नंतर परत आलटून पालटून आम्ही चालू. तर आमचं एक ट्रॅव्हल इटरनरी आम्ही लोकांनी बनवलेली आहे. तर मी हे तुम्हाला इकडे प्रिंट स्क्रीन इकडे दाखवेन. तर ही अशी ट्रॅव्हल इटरनरी आहे. आणि आमच्यावर आज गाडीमध्ये गार्गी आणि श्लोक दोघेजण आहेत, कारण का त्यांच्या एक्झाम्स संपल्या आता. तर हा होता छोटासा अपडेट. तर आता आपण रस्ता एन्जॉय करूया आणि गाणी ऐकत वगैरे जाऊया. आणि मुलं झोपतील. आणि आम्ही थोडंसं आज यावेळी थोडंसं नाईट ड्रायव्हिंग आहे. जनरली आम्ही नाईट ड्राईव्ह करत नाही, पण आता आपल्याला आपले लीव्ज ऑफिसचे वगैरे पण सगळं मॅनेज करायला लागतं. पण हा एकच दिवस नाईट ड्राईव्ह आहे, नंतरचे सगळे आपले नॉर्मल डे ड्राईव्हज आहेत. तर हा असा प्लॅन आहे. तर आता एन्जॉय करा.